अवकात बघायची असेल ना तर मीरा भाईंदर मध्ये फक्त 3च सीट आणल्या आहेत. जर पुन्हा त्या 3 सीटवर रिइलेक्शन लावलं ना तर 1 सीट पण येणार नाही. साहेबांची जर तुम्हाला बघायची असेल ना तर आदिवासी लोकांच्या किती जमिनी लाटल्यात ते प्रोफेसर नाईकचे युट्यूबचे प्रकरण उचलून बघा. सोशल मीडियाचा वापर आजकाल चांगल्या कामासाठी नाही तर एक नाव बदनामी करण्यासाठी केला जातो. आता ईशान्य मुंबईचा एक शिंदे गटाचा अध्यक्ष आहे, त्यांनी स्वतःची पब्लिसिटी करण्यासाठी जो काल आमच्या नेत्यावर व्हिडिओ बनवला, त्याला त्यांची अवकात बघायची असेल ना तर मीरा भाईंदर मध्ये फक्त 3च सीट आणल्या आहेत. जर पुन्हा त्या 3 सीटवर रिइलेक्शन लावलं ना तर 1 सीट पण येणार नाही. त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवली आणि त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतो, तुमच्या साहेबांची जर तुम्हाला बघायची असेल ना तर आदिवासी लोकांच्या किती जमिनी लाटल्यात ते प्रकरण उचलून बघा. पूर्वेसर नाईकचे युट्यूबचे प्रकरण उचलून बघा. पण आम्हाला आमच्या नेत्यांनी मर्यादा शिकवल्या. आम्ही कधीही कुठल्याही आमदारावर बोलताना आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही कामाबद्दल बोलतो, पण उठसूट कुठेतरी चापलुसीगिरी करून आपल्याला मोठं करून कुठल्या पद्धतीने कुठलं पद भेटू शकतं का यासाठी ही बदनामी करण्याचे व्यक्तिगत हे केले जातात. आणि याला जर त्याला आज पोलिसांकडे आम्ही आलेलो, जर त्यांना त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही तर आमचं भारतीय जनता पार्टीचं युवा सेना तसेच आमचे नगरसेवक त्याच्या घरापर्यंत जातील, हे तुमच्या माध्यमातून आम्ही बोलतो.